अविनाश जाधवांचा राजीनामा मागे, 24 तास काम करणाऱ्या जाधवांचा राजीनामाही 24 तासात मागे. विधानसभा निवडणुकीत पराभवाची जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पक्षाध्यक्षांना सादर केलेला राजीनामा साहेबांच्याच आदेशाने 24 तासात मागे घेतला आहे. जिल्ह्यात मनसेच्या उमेदवारांचा पराभव झाल्याने अविनाश जाधव यांनी रविवारी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे राजीनामा सादर केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार हा राजीनामा मागे घेत असल्याचे जाधव यांनी समाज माध्यमांवर तसेच माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. साहेबांनी सांगितले, काम करायचे. ठाणे पालघरमध्ये एकही जागा निवडून आली नाही. माझ्याकडे पक्षाचे नेतेपद आहे, नाभिक सेनेचे आणि ठाणे पालघर जिल्ह्याचं अध्यक्षपद आहे. त्यापैकी मी एका पदाचा राजीनामा दिला होता. उर्वरित मी नेता होतोच. मी नेता म्हणून काम करत होतोच. पण राज ठाकरेंनी मला आज बोलवून आदेश दिला की ठाणे पालघर या दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी तुझ्यावर आहे. तुला जिल्हाध्यक्ष म्हणून काम करायचं आहे असे त्यांनी सांगितले. ते असेही म्हणाले, राजीनामा वगैरे काही नसतं. काम करत राहायचं. यश मिळेल तेव्हा मिळेल. त्यामुळे मी पुन्हा कामाला लागलो आहे. जाधव यांनी सुद्धा ठाणे शहर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, परंतु त्यांचा या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी पराभव केला होता. निवडणुकीत त्यांना 3ऱ्या क्रमांकाची मते मिळाली. तसेच जिल्ह्यातील मनसेच्या इतर उमेदवारांचाही पराभव झाल्याची खंत बाळगत त्यांनी राजीनामा दिला होता. मात्र ठाकरे यांनी राजीनामा न स्वीकारता जाधव यांना ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांचं अध्यक्षपद सांभाळण्याचे आदेश दिले आहे. जाधव यांनी, राजसाहेब माझ्या रक्तात आहे. राजसाहेबांनी मला ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष म्हणून असलेली जबाबदारी पाहण्याचा आदेश दिला आहे. आम्हा महाराष्ट्र सैनिकांसाठी राजसाहेबांचा आदेश हा अंतिम असतो आणि त्यांचा सन्मान मी नेहमीच आदराने करतो, असे त्यांनी नमूद केले आहे.